चाकूरमध्ये शाळेची बस पलटल्याप्रकरणी चालकासह मुख्याध्यापक व संस्थाचालकावर गुन्हा दाखल. चाकूर तालुक्यात शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस पलटून 22 विद्यार्थी जखमी झाल्याच्या प्रकरणात चाकूर पोलिसांनी कठोर कारवाई करत बस चालकासह संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बस चालकांच्या निष्काळजीपणाबरोबरच नियमांचे पालन करण्यात झालेल्या गंभीर त्रुटीची दखल घेत ही कारवाई करण्यात आली. 8 जुलै रोजी सकाळी सुमारे 9:15 वाजेच्या दरम्यान सांडोळ मोड येथे विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी बस क्रमांक MH12PQ 5120 चालकांच्या निष्काळजीपणामुळे नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी झाली. या अपघातात बसमधील 22 विद्यार्थी किरकोळ तसेच गंभीर जखमी झाले. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी माधव नारायण देशपांडे, राहणार सांडोळ, तालुका चाकूर यांच्या फिर्यादीवरून चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर 378/26 कलम 281, 125A, 125B, 223, 35 तसेच मोटार वाहन अधिनियम कलम 184, 31, 181 अन्वये चालक, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्राथमिक तपासात बस चालकाकडे आवश्यक वैध वाहनचालक परवाना नसल्याचे समोर आले आहे. तसेच शालेय बस सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करण्यात गंभीर दुर्लक्ष झाल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे बस चालकासह संबंधित मुख्याध्यापक व संस्थाचालक यांनाही आरोपी करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत शेंडगे हे करीत आहेत.